शिवसेना नेते आणि आमदार अर्जुन खोतकर यांची कन्या दर्शना खोतकर झोल या महानगरपालिकेमध्ये आपलं भवितव्य आजमावत आहेत. प्रथमच त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत. त्या सध्या आपल्याबरोबर आहेत. दर्शनाताई, खरं तर शुभेच्छा तुम्हाला. खोतकरांच्या कन्या त्या राजकारणात उतरल्यात. आता आपण जर बघितलं, महाराष्ट्रामध्ये सध्या तेच वातावरण आहे की कार्यकर्त्यांना, सामान्य कार्यकर्त्यांना तिकीट मिळत नाही आणि राजकारण्यांच्या मुलांना सहज मिळतं, असा एक भाव होऊ शकतो आता. हा भाव आज सध्याच नाही तर हा खूप अगोदरपासून राज्यात नाही तर पूर्ण देशात चालत आलेला आहे. पण माझं टेक त्याच्यावर थोडा वेगळा आहे की आपण जेव्हा एखाद्या वकिलाचा मुलगा वकील नाही बनत किंवा एखाद्या डॉक्टरचा मुलगा डॉक्टर नाही बनत, एखाद्या प्लेयर किंवा ॲथलीटचा मुलगा क्रिकेटरचा मुलगा जर प्लेयर किंवा ॲथलीट बनत नाही तर आपल्याला त्याचं आपल्याला खूप अफसोस होतं त्या गोष्टीचं की अरे याला एवढी मोठी लेगेसी होती पण ते तसं त्यांनी ते फॉलो केलं नाही. पण तेच जेव्हा एखाद्या राज्यकर्त्याचं मूल राजकारणात सक्रिय होतो किंवा पुढे यायचा प्रयत्न करतो तर ते आपल्याला एंटायटलमेंट वाटतं. तर ही एक टेंडन्सी आहे, ही खूप पूर्वी काळापासून चालू आलेली टेंडन्सी आहे आणि याच्यावर डिबेट करायला गेलं तर आपल्याला बराच वेळ लागेल याच्यावर डिबेट करायला. पण मला असं वाटतं की जर एखाद्यात कॅलिबर असेल तर जनता त्याला ऍक्सेप्ट करेल आणि नाही तर जनता रिजेक्ट करेल. माझं जर बोलायला गेलो माझ्या प्रभागातलं तर असं कुठलंच उमेदवार नाही किंवा असं कुठलंच इच्छुक नाही, डिझर्विंग कॅन्डिडेट नाही ज्याला डावलून मला ही संधी देण्यात आलेली आहे. खरं तर खोतकर साहेबांना बरेच वर्षांपासून लोकांकडून अशी मागणी होती की त्यांच्या माझ्यासाठी की मला राजकारणात सक्रिय करा. म्हणून हा जो निर्णय त्यांनी घेतला आहे हा वैयक्तिक नसून हा एका पूर्णपणे मागणीमुळे हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. पण स्ट्रगल एक विषय असतो, हेच तिकीट कार्यकर्त्यांना मिळत नाही. 100%. पण कसं असतं की कोणाचं स्ट्रगल दिसतं आणि कोणाचं दिसत नाही. मी आज राजकारणात किंवा मी आज आले आणि मला तिकीट दिलं असं नाही. मी 2014 मध्ये जेव्हा मी पोस्ट ग्रॅज्युएशन करत होते, मी स्टुडंट लाईफ मध्ये सुद्धा मी तिकडं ब्रेक घेऊन मी इकडे यायची आणि मी इथे फिरायची, डोर टू डोर फिरायचे, सभा घ्यायचे, तुम्ही बघितलेलं आहे, कॉर्नर मीटिंग्स घ्यायचे. तर माझा सुद्धा हा प्रवास 2014 पासून चालू झालेला आहे. पण तेव्हा मी बिहाइंड द सीन्स होते. हे पहिल्यांदा मी ऑन फील्ड उतरली आहे आणि पहिल्यांदा खोतकर साहेबांच्या घरातला ते जालन्याच्या राजकारणात सक्रिय होऊन जवळपास 40 वर्ष होत आले. तर 40 वर्षात एखादा त्यांच्या फॅमिली मेंबरला त्यांनी संधी दिलेली आहे. तर मला वाटतं हे फेअर आहे आणि शेवटी जनता आहे, जनतेने एक्सेप्ट केलं तर मी असणार, जनतेने नाही एक्सेप्ट केलं तर कदाचित ते उद्या मला रिजेक्ट करून टाकतील. तर कम्प्लिटली डिपेंड्स ऑन माय कॅलिबर. हे जेव्हा आग्रह केला गेला कार्यकर्त्यांनी खोतकर साहेबांकडे तुमच्या नावासाठी, तर तुमच्या दोघात काय संवाद झाला? तसं खोतकर साहेब ना, त्यांचा स्वभाव अतिशय कॉन्फिडेन्शियल आहे. तर ते घर आणि काम हे त्यांनी कधी मिक्स केलेलं नाहीये. तर त्यांना कदाचित, मी जेवढं माझ्या वडिलांना ओळखते, त्यांनी कधीच मला हे व्यक्त केलं नाही. कारण की त्यांना असं वाटलं असेल की हिला सांगितलं तर कदाचित हिच्या डोक्यात ती हवा जाईल आणि मग ही थोडी ओव्हर कॉन्फिडेंट होईल. तर त्यांनी नेहमीच आम्हाला खूप लो की ठेवलेलं आहे आणि तसं तर ते आम्हाला सतत क्रिटिसाइज करत राहतात. तर माझं ऍक्च्युली मी फॉर्म भरून झाल्यानंतर सगळ्यात पहिला कॉल खोतकर साहेबांनी केला की आता तू माझी मुलगी नाही राहिली, आता तू माझी कार्यकर्ते आणि तू माझ्या रेडार मध्ये आहे, मला अजिबात काम 19-20 सुद्धा मागं पुढे झालेलं चालणार नाही. तर तसं त्यांचं ऑब्झर्वेशन खूप बारीक आहे आणि आय होप मी त्यांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकली त्याच्यावर खरी उतरेल. उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासून काही चुनक दाखवली की नाही? सध्या ऍक्च्युली ते खूप बिझी आहेत. म्हणजे मी एकटी सोडून 64 अजून कॅन्डिडेट्स आहेत. तर उद्या मला वाटतं फॉर्म्स रिटर्न घ्यायची डेट आहे. तर सध्या ते बिझी आहे पण मी माझी कामाला लागली. एक होप असतं की आपण राजकारणात आल्यानंतर काही हे करू ते करू. जालना शहर महानगरपालिका काही तुम्हाला माहिती नसलेलं असं काही भाग नाही, काय डोळ्यात मध्ये आहे बरं, काय झालं पाहिजे असं वाटतं? नाही, मला खरंच असं वाटतं की मी माझं पूर्ण पॅनल आणि आम्ही सगळे 65 कंटेंडर्स जे आम्ही आहोत ते आम्ही सर्व ह्या निवडणुकीच्या रिंगणात खोतकर साहेबांनी केलेल्या विकास कामांच्या बळावर आम्ही उतरणार आहोत. तर सगळ्यात मोठं विजन त्यांचं आहे आणि त्यांना आम्ही फॉलो करणार आहोत. मी एक स्त्री म्हणून किंवा एक मुलगी म्हणून माझं विजन सगळ्यात पहिलं, माझं अजेंडा तेच राहणार आहे की माझ्या शहरात प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्री सेफ असावी. तर हा माझा सगळ्यात मोठा अजेंडा असणार आहे.
बाकी तर माझं वॉर्ड प्रति माझं जी जबाबदारी आहे ती पूर्णपणे मी पार पाडणार, चांगल्या प्रकारे पार पाडणार. आणि माझं हेच स्वप्न आहे की माझ्या वॉर्डला, माझ्या प्रभागाला पूर्ण जालन्यात एक आयडियल प्रभाग मला करायची इच्छा आहे. युती झाली नाही इथे, आपण बघितलं गेल्या काही दिवसापासून हा खेळ सुरू होता. अशा अवस्थेमध्ये आपल्या विजयाची किती चान्स आहे किंवा संधी आहे? मी ॲक्च्युली ह्याबद्दल विचार नाही केला. खरं तर मला ही संधी दिली आहे. मला ह्या संधीचं सोनं करायचं आहे. मला कोणाला पराभव करायचं किंवा कोणाला पाडून मला निवडून यायचं हे अजून माझ्या डोक्यात आलेलंच नाही आहे. माझं विजन माझ्या डोळ्यासमोर आहे, माझं ध्येय माझ्या डोळ्यासमोर आहे आणि बस बाकी सगळं नॉईज मला वाटतो. मी फक्त माझ्या ध्येयावर लक्ष ठेवणार आहे. तसं महापौर पदाची काही शोधत निघाली नाही, पण आली संधी महिलेसाठी. नाही ते इथले वरिष्ठ, सगळे पक्षातले वरिष्ठ डिसाईड करणार. म्हणजे मी खूप लहान आणि खूप नवीन आहे याच्याबद्दल काही कमेंट करायला. एकूणच आपण बघितलं की खोतकरांची दुसरी पिढी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरली आणि अर्थात महानगरपालिकेच्या निमित्ताने त्यांच्या कन्या दर्शना खोतकर हे आपले भवितव्य आजमावताना पाहायला मिळत आहेत. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.